नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास देखील म्हणतो, हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी आणि प्रभू विष्णूंच्या कृपेसाठी सर्वात श्रेष्ठ मानला गेला आहे। या पवित्र महिन्यात जर तुम्ही कोणतीही पूजा अर्चा किंवा कडक उपवास करू शकत नसाल, तर शास्त्रामध्ये एक अत्यंत सोपा आणि चमत्कारिक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे किंवा ते मनापासून ऐकणे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चालू अधिक मासात विष्णू सहस्त्रनाम ऐकण्याने किंवा वाचण्याने आपल्या जीवनात कोणते 5 मोठे आणि चमत्कारिक बदल घडू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 5वा फायदा तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे करोडोपटीने पुण्याची प्राप्ती। शास्त्रानुसार अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे। त्यांनी स्वतः या महिन्याला वरदान दिले आहे की या काळात केलेली कोणतीही भक्ती इतर महिन्यांच्या तुलनेत अब्जावधी पटीने जास्त फळ देते। त्यामुळे या पवित्र दिवसांमध्ये विष्णू सहस्त्रनामाचा केवळ एक पाठ करणे म्हणजे सामान्य दिवसातील हजारो पाठा इतके पुण्य मिळण्यासारखे आहे। हे पुण्य तुमच्या कुटुंबाचे सर्व संकटापासून रक्षण करते। दुसरा मोठा फायदा आर्थिक प्रगतीशी जोडलेला आहे। भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालन करते आहे आणि धनधान्याची देवी माता लक्ष्मी ही त्यांची अर्धांगिनी आहे। शास्त्र सांगते की ज्या घरात रोज विष्णू सहस्त्रनामाचा मंगलमय घोष होतो किंवा ते ऐकले जाते, तिथे माता लक्ष्मी न मागता धावून येते। जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल, कामात वारंवार अडचणी येत असतील किंवा पैसा टिकत नसेल, तर या अधिक मासात विष्णू सहस्त्रनाम घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी नक्की लावा। यामुळे घरातील आर्थिक चणचण दूर होते। तिसरा फायदा म्हणजे घरातील नकारात्मकतेचा नाश। बऱ्याचदा घरात विनाकारण कटकटी होतात, घरातील सदस्यांचे मन लागत नाही किंवा घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटू लागते। हा सर्व नकारात्मक ऊर्जेचा किंवा वास्तुदोषांचा परिणाम असतो। विष्णू सहस्त्रनामातील 1000 नावांच्या ध्वनिलहरींमध्ये इतकी ताकद आहे की ते घरातील वातावरण शुद्ध करतात। या महिन्यात स्तोत्र मोठ्या आवाजात घरात ऐकले तर घरातील सर्व वास्तुदोष आणि वाईट शक्ती कायमच्या नष्ट होतात। चौथा फायदा म्हणजे कुंडलीतील ग्रह दोषांपासून मुक्ती। विष्णू सहस्त्रनामाच्या नियमित पठणाने कुंडलीतील सर्व नवग्रह शांत होतात। विशेषतः ज्या लोकांवर शनीची 7.5 सुरू आहे किंवा राहू केतूचा महादोष आहे, त्यांच्यासाठी अधिक मासातील विष्णू सहस्त्रनाम ऐकणे रामबाण उपाय मानला गेला आहे। हे स्तोत्र ग्रहांचे सर्व दुष्परिणाम कमी करून तुमच्या जीवनात स्थिरता आणि यश घेऊन येते। 5वा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगमुक्ती आणि मानसिक शांतता। विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताला भेषजम म्हटले गेले आहे, ज्याचा अर्थ होतो सर्व रोगांवर एकमेव औषध। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी जुनाट आजाराने त्रस्त असेल किंवा मानसिक तणाव, भीती, नैराश्याचा सामना करत असेल, तर हे स्तोत्र ऐकल्याने मनाला एक अद्भुत सकारात्मकता आणि शरीराला ऊर्जा मिळते। वेळ नसेल तर किमान मोबाईलवर किंवा टीव्हीवर हे स्तोत्र चालू ठेवा, त्याची कौटुंबिक फळ तुम्हाला नक्की मिळेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पवित्र व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना किंवा आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचे पुण्य लाभेल। अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। धन्यवाद।